नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आणि क्षमा हा विषय प्रत्येक भक्ताच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे. कारण आपण माणूस म्हणून जगताना चुकणं स्वाभाविक आहे. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कधी शब्द चुकतात, तर कधी रागाच्या भरात वागणूकही बदलून जाते, तर कधी मनात असे विचार येतात जे आपल्यालाच नंतर चुकीचे वाटतात. या चुकांमुळे मनात अपराधीपणा, भीती आणि अस्वस्थता निर्माण होते. पण श्री स्वामी समर्थ हे केवळ गुरु नाहीत, तर ते करुणेचे सागर आहेत. जे भक्ताच्या चुका पाहत नाहीत, तर त्यांच्या अंतःकरणाकडे पाहतात. जेव्हा भक्त अहंकार सोडून पूर्ण नम्रतेने आणि प्रामाणिक भावनेने स्वामींच्या चरणी माफी मागतात, तेव्हा स्वामी कधीही पाठ फिरवत नाही. मी चुकलो हे मान्य करणं हीच खरी भक्ती आहे, असं स्वामी समर्थ सांगतात. कारण या एका भावनेतूनच आत्मिक बदलाची सुरुवात होते. स्वामी समर्थांकडे माफी मागितल्यावर केवळ मन शांत होत नाही, तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टीही बदलते. अनेक भक्तांचे अनुभव असेही सांगतात की क्षमा मागितल्यानंतर मनातली नकारात्मकता हळूहळू कमी होऊ लागते. राग आणि द्वेष निवळतात आणि परिस्थिती स्वीकारण्याची ताकद वाढते. स्वामी भक्ताला शिक्षा देत नाहीत, तर त्याला योग्य मार्गावर आणतात. कारण त्यांना भक्ताचा उद्धार करायचा असतो. क्षमा ही केवळ कर्मबंधन सैल करणारी शक्ती आहे. जेव्हा आपण आपल्या चुकांची जबाबदारी घेऊन स्वामींच्या चरणी डोकं टेकवतो, तेव्हा जुन्या कर्मांचा भार हा हलका होतो आणि नवीन सकारात्मक कर्मांची सुरुवात होते. स्वामी समर्थ हे क्षमेमागचं तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत सांगतात. अहंकार हा भक्तीतील सर्वात मोठा अडथळा आहे आणि क्षमा हा अहंकार नष्ट करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. म्हणूनच माफी मागताना कोणताही दिखावा, मोठे विधी किंवा शब्दांची गरज भासत नाही. शांत मनाने स्वामींच्या फोटोसमोर किंवा ध्यानात बसूनच अंतःकरणातून श्री स्वामी समर्थ, मी जाणून अजाणून केलेल्या सर्व चुकांसाठी मला क्षमा करा आणि मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या मनाला शांती द्या, एवढं जरी मनापासून म्हटलं तरी स्वामींची कृपा नक्कीच अनुभवायला मिळते. क्षमेमुळे भक्ती अधिक शुद्ध होते, मन स्थिर होतं आणि जीवनात पुन्हा विश्वास, संयम आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरू लागतो. म्हणूनच श्री स्वामी समर्थांच्या भक्तीसाठी क्षमा ही केवळ एक शब्द नसून आत्म्याला मुक्त करणारा आणि जीवन बदलणारा मार्ग आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.